महाराज असे म्हणतात की ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण, उद्याचे राष्ट्र आजचे संतान, यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन राष्ट्र निर्माते. आणि खऱ्या रीतीने आजचा जो काही पण प्रसंग आहे आणि आजचं जे काही पण सेशन आहे माझ्यासाठी थोडं अवघड होणार आहे. कारण एक वेळ असं होता की मी तिथे बसून आमच्या शिक्षकांचं ऐकत होते आणि आज माझे शिक्षक तिथे बसले आहेत आणि मी त्यांना सांगणार आहे. म्हणून ही खरंच माझ्यासाठी अवघड क्षण आहे आणि अवघड वेळ आहे. पण प्रयत्न करणार की आजचं सेशन आपण खूप इंटरेस्टिंग बनवूयात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला मी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची आव्हाने आणि उपाययोजना हा विषय बघितला, त्यावेळेला मला एक गोष्ट माहिती पडली की आपल्याला कोणी पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हटलं की तुम्हाला कॉन्फिडन्स हवा, लिडरशिप हवी, या गोष्टी सांगण्यासाठी प्रत्येक जण असतं. पण ज्या वेळेला आपण पुणे, मुंबई सारख्या शहरात किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी जातो, तर त्यावेळेला एक ग्रामीण भागातून असणारा विद्यार्थी म्हणून आपल्याला कुठल्या गोष्टी फेस कराव्या लागतात आणि त्याच्यावरनं त्या गोष्टीमधनं ओव्हरकम कसं करायचं याबद्दल आपण आजच्या सेशनमध्ये जाणून घेऊयात. सर्वात आधी तर अविनाश घोरपडे सर, ज्यांनी मला आज इथे बोलवलं आणि इथे बोलण्याची संधी दिली तुमच्या सर्वांसमोर, मी त्यांची खूप खूप आभारी आहे. तर आता व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर व्यक्तिमत्व म्हटलं की व्यक्तिमत्वाच्या असंख्य परिभाषा असंख्य लोक देतात, पण तुम्ही जसे आहात तसं स्वतःला डेव्हलप करणं म्हणजे व्यक्तिमत्व. आता बघा, जापनीज एक पद्धत आहे. जापानमध्ये जेव्हा मिठाई बनते ना, तर मिठाई एकाच आकाराची नाही बनत. तर जापानमध्ये एक सुझुकी नावाची एक मिठाईचा प्रकार आहे. तो मिठाईचा प्रकार कसा असतो माहिती आहे की फुलासारखी मिठाई असते आणि ती मिठाई ना वेगवेगळ्या आकाराची ते लोक बनवतात. एका आकाराची कधीच ते मिठाई बनवत नाही. तर त्या लोकांची काय मानसिकता आहे की आपला जो काही पण निसर्ग आहे, निसर्गाने प्रत्येक फुलाला वेगळं बनवलं आहे आणि निसर्गाने प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे आकार दिले आहे. पण माणसाने ज्या गोष्टी बनवल्या, जसे माणसाने रोबोट बनवले, माणसाने मोबाईल बनवले, या सगळ्यांना एकासारखा आकार आहे, स्पेसिफिक लेंथ आहे, स्पेसिफिक ब्रेथ आहे, पण माणसाला सारखा आकार नाही. म्हणजे निसर्गाला देखील ही गोष्ट माहिती आहे की आपण एकासारखे नाही आहोत. तर ही गोष्ट तुम्हाला देखील माहिती असायला पाहिजे की इथे असणाऱ्या प्रत्येकांमध्ये वेगवेगळं पोटेन्शियल आहे आणि आपल्या पोटेन्शियलनुसार आपल्याच पोटेन्शियलवरती वर्क करणं म्हणजे झालं व्यक्तिमत्व विकास. आता व्यक्तिमत्व विकासाचे काही पॉइंट्स म्हटले तर कम्युनिकेशन स्किल, डिसिप्लिन, इमोशनल इंटेलिजन्स, कॉन्फिडन्स, लिडरशिप आणि थिंकिंग पॅटर्न, या बेसिक गोष्टी आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण याही पलीकडे जाऊन ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात जाता किंवा कुठल्या तरी मोठ्या ठिकाणी जाता, तर कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण कुठेतरी मागे राहतो आणि आपल्याला पुढे जायची गरज आहे ते बघूया. तर पहिलं तर आपण व्यक्तिमत्व विकासाचं मेन असतं की आपलं पॅशन कसं ओळखायचं. आपल्याला नेहमी आपलं पॅशन ओळखता नाही येत, तर त्याच्यासाठी एक अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की समजा देवाने मला जगातला सगळा पैसा दिला, सगळं जेवण वगैरे सगळं काही दिलं, सगळं नॉलेज दिलं, सगळं काही दिलं, तर अशी कुठली गोष्ट असणार जी मला करायला आवडणार? म्हणजे तुमच्याकडे काहीच टेन्शन नाही आहे, तुम्हाला ना घरच्यांसाठी पैसे कमवायचे आहे, ना जेवणाची व्यवस्था करायची, काय नाही, तर अशी कुठली गोष्ट असणार की त्या कंडिशनमध्ये तुम्ही करणार? म्हणजे एखाद्याला जर वाटलं की माझ्याकडे जगातली सगळी गोष्ट असली तरी पण मला ड्रॉइंग काढायला आवडतं, ते झालं त्याचं पॅशन. जर माझ्याकडे सगळ्या गोष्टी असल्या आणि मला जर इलॉक्युशन द्यायला आवडत असेल, स्पीच द्यायला आवडत असेल, तर ते झालं माझं पॅशन. तर पॅशन एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला जागृत ठेवते, तुम्हाला कुठेतरी ऊर्जा देते. तर अशा प्रकारे कधीही स्वतःला प्रश्न विचारायचा की बाबा रे, अशी कुठली गोष्ट आहे जी मला आवडते, आणि त्याच्यानुसार पॅशनची ओळख होते. आणि पॅशनची ओळख झाल्यानंतर जी आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठा प्रश्न राहतो, तो मोठा प्रश्न म्हणजे आपला करिअर संधी, जो काही पण करिअर आहे तो कसा ओळखायचा, कुठल्या गोष्टीमध्ये करिअर आहे ते. पहिलं विचारायचं मला कशात आवड आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला जो करिअर करायचा आहे त्यासाठी काय पाहिजे. ठीक आहे, पहिलं काय विचारायचं की मला कशात आवड आहे आणि मला जो करिअर करायचा आहे त्यासाठी काय पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मला जो करिअर करायचा आहे त्यासाठी माझ्याकडे काय आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की मला ज्या गोष्टी करायच्या आहे ते करायसाठी अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या माझ्याकडे नाही आहे. या 3 गोष्टीचा जर तुम्ही विचार केला आणि या 3 गोष्टी जर तुम्ही नोट करत गेला तर तुम्हाला खूप जास्त फायदा होणार.